त्या गरजेपेक्षा प्लास्टिकचा वापर वाढलाय। प्लास्टिक निसर्गासाठी किती हानिकारक आहे हे वारंवार समोर येऊनही आपण प्लास्टिकचा वापर कमी करायला तयार नाही। हे कमी होतं म्हणून की काय, आता हे प्लास्टिक थेट माणसाच्या मेंदूपर्यंत पोहोचल्याचा दावा केला जातोय। माणसाच्या मेंदूत प्लास्टिक जमा होत असल्याचा मेसेज सोशल मीडियामध्ये व्हायरल होतोय। या मेसेजनं सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली। साम टीव्हीनं यामागचं सत्य शोधून काढलंय। तुमच्या मेंदूत जमा होतोय प्लास्टिक। लिव्हर आणि किडनीतही प्लास्टिकचे तुकडे। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? प्लास्टिकच्या अतिरेकी वापरामुळे निसर्गाचा समतोल ढासळतोय। प्लास्टिकमुळे जशी पर्यावरणाची हानी होतीये तसंच ते मानवी आरोग्यासाठीही घातक आहे। असं असतानाही प्लास्टिकचा बेसुमार वापर सुरूच आहे। आता याच प्लास्टिकनं तुमच्या मेंदूचाही ताबा घ्यायला सुरुवात केली आहे। सोशल मीडियात याबाबत एक धक्कादायक मेसेज व्हायरल होतोय। या मेसेजमध्ये काय म्हटलंय ते आधी पाहूया। प्लास्टिकनं आता तुमच्या शरीरात एंट्री घेतली आहे। संशोधकांना माणसाच्या मेंदूत प्लास्टिक सापडलंय। प्रायव्हेट पार्ट पासून ते मेंदूपर्यंत तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागात मायक्रोप्लास्टिक साचलंय। माणसाच्या शरीरात प्लास्टिकचं प्रमाण वाढत राहिलं तर येणारी पिढी कॅन्सरग्रस्त होईल। या मेसेजनं सगळ्यांच्याच पायाखालची वाळू सरकली आहे। प्राण्यांच्या पोटात प्लास्टिक सापडल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत। प्लास्टिकमुळे सागरी जीवन धोक्यात आलंय। आता याच प्लास्टिकचं बूमरँग माणसाच्या जीवावर उठलंय। साम टीव्हीनं या मेसेजची पडताळणी केली। आम्ही तज्ञांकडून याबाबत अधिक माहिती जाणून घेतली। काही एक संशोधन झालेलं आहे, डिमेन्शिया म्हणजे स्मृतिभ्रंश झालेल्या रुग्णांचं जेव्हा ऑटॉप्सी केली आणि ब्रेनची बायोप्सी केली, त्यांच्या ब्रेनमध्ये हे मायक्रोप्लास्टिक्स आढळलेले आहेत। तर हे प्लास्टिक प्रत्येक अवयवासाठीच प्रॉब्लेम आहे आणि प्रत्येक म्हणजे मेंदूच नाही, बाकीच्या अवयवामध्ये सुद्धा ते घातक राहू शकतं। इतकंच नव्हे तर गुगल रिसर्च करून या मेसेज बाबत काही तथ्य देखील आम्ही शोधून काढली। तेव्हा कोणती धक्कादायक माहिती समोर आली पहा। अभ्यासकांनी अलीकडेच मानवी शरीरावर संशोधन केलं, तेव्हा त्यांना माणसाच्या मेंदूत मायक्रोप्लास्टिक आढळून आलं। हे प्लास्टिक 5 मिलीमीटरपेक्षा कमी 1 नॅनोमीटर इतकं होतं। खाण्यापिण्यातून हे तुकडे माणसाच्या शरीरात पोचले होते। अभ्यासकांच्या मते माणसाच्या मेंदूत 0.5% मायक्रोप्लास्टिक जमा होत असून ते अत्यंत धोकादायक आहे। याचाच अर्थ 99.5% मानवी मेंदू हा मेंदू आहे, तर उर्वरित भाग प्लास्टिक। याशिवाय लिव्हर आणि किडनीतही प्लास्टिक आढळून आलंय। त्यामुळे आमच्या पडताळणीत माणसाच्या मेंदूत प्लास्टिक आढळल्याचा दावा सत्य ठरलाय। मात्र हे संशोधन परदेशात झालंय। भारतात असे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत। अर्थात त्यामुळे प्लास्टिकच्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करता येणार नाही। प्लास्टिकचा वापर टाळा, नाहीतर खरोखरच भविष्यात आपल्या मेंदूचा ताबा प्लास्टिक घेईल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।